काय मामा काय झालं? काय होणार? दोघेही फसले. जयाप्रदानं कांजीवरमची साडी त्या पिक्चर मध्ये नेसलीच नाही. काय हे तुम्ही नवीन काय सांगताय? हे मला पूर्वीच माहित होतं. हे हारणार हे निश्चितच होतं. ही तुमची कांजीवरम साडी पहिल्या धुण्यातच विरली. इतके हरामखोर असतील असं वाटलं नव्हतं. असे जाऊ त्याचा माल परत करू. चल. आणि पैसे परत आणू असंच ना? हो ना. तो देणार नाही. तो नाही त्याचा बाप देईल. उचल रे वेडे. चल. हे बघा, एकदा विकलेला माल आम्ही परत नाही घेत. अहो पण शुद्ध फसवा फसवी आहे. हे बघा, मुकाट्यानं बाहेर जाता का? बोलवू माणसाला. माणसाला बोला, आणखीन कुणाला बोलव. आमचे पैसे. हनुमान सिंग. हनुमान सिंग. अहो पण आमचे पैसे. ते बोंबले आता. चल रे. अच्छा अच्छा. हा करतो करतो. आता कळलं ना की सत्यानं वागून आणि सत्य बोलून आपला फायदा होतो. हे तुमचं म्हणणं चूक आहे. त्यामुळे फायदा तर नाहीच, पण तोटा झाला. हा त्याचं कारण काय की आपण जरी सत्यानं वागलो तरी जग तसं वागत नाही. हारलात कबूल करा. 500 रुपये द्या. वाईट वाटून घेऊ नका. आता माझ्या मार्गाने जाऊन तुमचे गेलेले पैसे त्याच माणसाकडून कसे परत मिळायचे हा धडा मी तुम्हाला शिकवतो. त्याचे 500 रुपये वेगळे होतील. म्हणजे काय करणार आहात तुम्ही? ते उद्या सकाळी बघा. मला तेवढे टॅक्सचे पैसे कमी करा. नाही, रिसीट नाही दिली तरी चालेल. साहेब, आम्ही तसा नाही करत. तुम्ही एकदम 3000चा माल घेतला म्हणून हो म्हटला. 3640 होतात. 400 रुपये टॅक्सचे कमी करा, मग झाला. हे 3240. साहेब, एक फोन करू का? हो करा की. थँक्यू. कोण मामा? बोला. काय खरेदी झाली? वा वा वा, छान. आम्ही निघतो जा. मुलांनो चला रे. माल गाडीत टाकला साहेब. टाकला? हो. थँक्यू. बिल करा. मला रिसीट लागेल. रिसीट? रिसीट तर तयारच आहे साहेब. फक्त 3500. साहेब, आपण पैसा नाही दिला. असं कसं? पैसे दिलेच मी. मुकाट्यानं पैसे द्या. अहो पैसे दिलेच मी. सोड रे, पैसे दिलेत मी. थांब, मी पोलिसांना फोन करते. बनवाबनवी करते काय? काय हो, काय तक्रार आहे? साहेब, यांनी माल घेतला पण पैसा नाही दिला साहेब. काय म्हणतात ते? मी पैसे दिलेले आहेत. नोटा यांच्या गल्ल्यात आहेत. त्याचे नंबर सुद्धा माझ्याकडे आहेत. काय हो, हे खरं आहे का? ते पैसे यांचे नाहीच साहेब. मग कुणाचे आहेत? पावती आहे का त्याची? पावती नाही साहेब. पावतीशिवाय माल देणं गुन्हा आहे, माहित आहे ना? फारच मोठा गुन्हा. दुकानाचं लायसन्स सुद्धा कॅन्सल होईल. शिवाय सक्त मजुरी आणि दंड. साहेब, आमची गफलत झाली साहेब. यांनी पैसे दिलेच साहेब. मग उगाच वेळ काढलात माझा. या रे मुलांनो, यांना ओळखता तुम्ही? हा, ही गरीब सज्जन मुलं. यांना काल फसवलं तुम्ही, म्हणून मला तुम्हाला धडा शिकवावा लागला. चला रे पोरांनो. हे तुमचे गेलेले पैसे. हरला ते कबूल करा. हो, आम्ही हरलो. पण तुम्ही तुमच्या हुशारीनं त्यांना फसवलं, हे योग्य केलं नाही. आणि ही तुमची हुशारी आम्ही आमच्या डोळ्याने पाहिली. कमाल आहे. जग खऱ्याच आहे असं तुम्हीच म्हणालात आणि तुम्हीच ते सिद्ध करणार होतात. त्यात तुम्ही हरलात. अरे, जग कसं खोटं आहे हे मी तुम्हाला दाखवलं. त्याच्याशी कसं वागायचं हे मी शिकवलं. तरी तुम्ही असं म्हणता. म्हणजे तुम्हाला आणखी धडे शिकवायला हवेत. हा. वा वा, तुमच्या मुलीची पत्रिका एकदम उत्तम. हुश्य, हो ना. मग आता लग्नाचा योग कधी आहे सांगा बरं जोशी बुवा. लग्नाचा योग? ओ पत्रिकेत एक मुलगा डोकावतोय. डोकावतोय म्हणजे?
अहो जोशी बुवा, माझ्या मुलीचं लग्न व्हायचं अजून. अहो म्हणजे होणारा जावई डोकावतोय. असं असं. जोशीबा, माझा जावई मी ठरवलाय. आपला दिलीप भाऊ देखणा आहे, घरचा श्रीमंत आहे. पत्रिकेवरून तसं वाटत नाही. नाही कसं, दिलीप हाच माझा जावई. जोशी बुवा, तुम्ही तिकडे लक्ष देऊ नका. तुम्ही पत्रिकेत काय आहे ते बघा. हो. हं. कर्क सिंह कन्या. अच्छा डॅडी, मी निघते. अगं तू परत केव्हा येणार आहे? तासाभरात येईन ना परत. मग असं कर ना, दिलीपला बरोबर घेऊन जा, तेवढीच तुला सोबत होईल. हं? मी कशाला? मी इथे बरं आहे. थँक्यू. अच्छा. दिलीप, हो वर जा आणि माझ्या खोलीत माझं एक लेजर आहे, ते घेऊन ये. हो आणतो. हे पहा विजय, या दिलीपला मी माझा जावई करून घ्यायचं ठरवलंय. काय होय. अहो पण पण काय, त्याला काही माझ्या मुलीचं मन जिंकता येत नाही रे. त्याला मी काय करणार? नाही नाही, तू हुशार आहेस, तू त्याला शिकव ना, तिचं मन कसं काही जिंकायचं. प्रश्न तो नाहीये कोठे साहेब. ते मी तुला बक्षीस देईन. बक्षिसाची काही गरज नाही. ठीक आहे, बघतो मी. अहो गोटे साहेब, हं. तुमचं लेजर हा, हेच का ते? आण. मी जरा जाऊन येतो. हा हा. हे बघ दिलीप, हो. आज दुपारी 3 वाजता आपल्याला दोघांना देवळात जायचंय. हं. आणि तिथं तू देवासमोर बसून गाणं म्हणायचं. गायचं? गायचं. तिथं जोशीबुवा, सरलाबाई आणि प्रिया असेल. हं. ते तुझं गाणं ऐकून खुश होतील. आणि मग? मग काय, तुझं आणि प्रियाचं लग्न होईल. खरं सांगतोस? हं. अरे पण मला गाता येत नाही रे. गाणं मी तुला शिकवतो. हं. अहो हे काय चालवलंय काय तुम्ही? त्याचं काय झालं, दिलीपला तुझं मन जिंकायचं होतं, मम्मीला आणि जोशीबुवांना खुश करायचं होतं, हं. म्हणून त्याने ही युक्ती काढली. मी फक्त त्याला मदत केली, एवढंच. पण तुझं हे वागणं मला अजिबात आवडलं नाही. का बरं? तू हे सगळं स्वतः करता केलं असतं तर समजू शकले असते मी. तू रागवली नाहीस ना? मीच काय, मम्मी आणि जोशीबुवांना कळलं ना तर ते सुद्धा रागवतील. घरच बंद होईल तुला. अरे बापरे, मग तूच आम्हाला यातनं काहीतरी मार्ग दाखव. तू असं कर, मम्मीला आणि जोशीबुवांना फंडाच्या कामात मदत कर. ते नक्की खुश मी होतील. नक्की करेन. चल मग तूच सांग. चला. नाथ हा माझा, नाथ हा माझा. अरे वा, आज खुशीच दिसतेस वारी. अहो हं? केवढं मोठं आज आमचं काम झालंय. काय म्हणता? हो, हं. आपला विजय हं. जॉईन झालाय आम्हाला. प्रिया बरोबर त्यालाही जॉईंट सेक्रेटरी करून टाकलाय आम्ही. भेटला कुठे तुम्हाला तो? अहो देवळात भेटला मला तो. फारच लाघवी मुलगा आहे. विजय नाही, दिलीप आला होता प्रियाला भेटायला. हे तोही आला होता, मग? पण मध्येच पळून गेला. धांदरटच आहे मेला. असं कसं झालं?